नायलॉन मांजा विक्री करणारा सिन्नरचा एक जण ताब्यात. बगूर बस स्थानकामागे क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 2च्या पथकाची कारवाई. देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील बगूर बस स्थानकाच्या मागे आडोशाला बंदी असलेल्या नायलॉन मांजेची विक्री करण्यासाठी आलेल्या सिन्नर येथील एकाच नाशिक शहर पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 2च्या पथकाने मुद्देमालासह रंगेहात पकडले आहे. त्याच्याकडून एकूण 46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की नाशिक शहर पोलीस क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 2चे पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस हवालदार गुलाब सोनार, शंकर काळे, राजेंद्र घुमरे, विजय वरंदळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती की एक जण बगूर बसस्थानकामागे नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पथकाने पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पथकाने खात्री करून सापळा रचला. तसेच 2 पंचांसह सकाळी 8:45 वाजेच्या सुमारास घटनास्थळ गाठले. यावेळी बगूर बसस्थानकाच्या मागे आडोशाला एक जण त्याच्या जवळ असलेल्या निळ्या रंगाच्या दुचाकीवर सफेद रंगाच्या प्लॅस्टिक गोणीमध्ये नायलॉन मांजाच्या 20 गट्टूंसह आढळून आला. त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव विशाल विजय मोरे, वय वर्ष 33, राहणार भगवती देवी मंदिरासमोर, देशमुख मळा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक असे सांगितले. पंचासमक्ष त्याची झडती घेण्यात आली असता उत्पादन, खरेदी, विक्री आणि वापरास प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाचे 20 गट्टू, प्रत्येकी किंमत 800 रुपये, याप्रमाणे एकूण रुपये 16,000, तसेच हिरो कंपनीची निळ्या रंगाची दुचाकी किंमत 30,000 रुपये, असा एकूण 46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल विशाल मोरे याच्याकडून हस्तगत करण्यात आला. विशाल विजय मोरे यास ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्यावर पर्यावरण संरक्षण कायदा व भारतीय दंडविधान कलमान्वये देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करीत आहेत. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.